नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल काल उशिरा आपल्याला सीट मॅट्रिक्स आलेलं आहे राऊंड 2चं BMSचं। तर अगदी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राहणार आहे। तर जवळजवळ राऊंड 2साठी 5000 प्लस BMSच्या जागा आणखीनही शिल्लक आहेत। तर कट ऑफ हा फार कमी जाण्याची शक्यता आहे, त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणारच आहे। आणि त्याचबरोबर आणखीन तुम्हाला गुड न्यूज जी सांगायची आहे ती पण अगदी मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे की जवळजवळ खूप सारे कॉलेजेस नवीन आता ह्या सेकंड राऊंडमध्ये ॲड झालेले आहेत, त्याच्याविषयी पण अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की 5000 आणखीन जागा शिल्लक आहेत। तर इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, स्क्रीनवरती की अगदी तुम्हाला सीट मॅट्रिक्स तुम्हाला मी झूम करून दाखवणारच आहे। आणि त्याचबरोबर किती सीट्स वाढलेले आहेत, तर किती कॉलेजेस आलेले आहेत, तर त्याच्याविषयी सुद्धा अगदी डिटेल सांगणार आहे। तर अगदी खूप गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो। फर्स्ट राऊंडमध्ये जवळजवळ 97 BMSचे कॉलेजेस अवेलेबल होते, पण आता सेकंड राऊंडला जवळजवळ 110 कॉलेजेस अवेलेबल आहेत चॉईस फिलिंगसाठी। तर अगदी कट ऑफवरती याच्यावरती नक्कीच आपल्याला परिणाम पाहायला मिळणार आहे। कट ऑफ हा नक्कीच डाऊन जाणार आहे। तर जवळजवळ 13 BMSचे कॉलेजेस ॲड झालेले आहेत ह्या सेकंड राऊंडमध्ये। राऊंड 2मध्ये स्टेट कोठा आपला जो आहे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर IQ कोठा 15%चा आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा हे 13 कॉलेजेस ॲड झालेले आहेत। आणि कट ऑफ नक्कीच हा खाली जाणार आहे, म्हणजे कमी होणार आहे। तर जवळजवळ आपल्याला कट ऑफची जर पाहायला गेलं तर 280 ते 285पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथं BMSचं कॉलेजचं चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला हे कॉलेजेस ॲड झालेले आहेत आणि त्यामध्ये आणखीन एक कॉलेज जे आहे BHMS ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। आणि BMS आणि BHMSचे ॲड झालेले आपल्याला कॉलेज आपल्याला इथं मीच सांगणारच आहे। तर त्याविषयी अगदी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येऊन जाईल। तर मी तुम्हाला प्रथम इथं स्क्रीनवरती अगदी तुम्हाला झूम करून सीट मॅट्रिक्स दाखवते की लक्षात येईल तुम्हाला। तुम्ही ते पाहू शकता, गव्हर्नमेंटचं BMSचे कॉलेजची लिस्ट दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे पहिलं कॉलेज आहे RA पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणचं, त्या ठिकाणी अगदी तुम्ही इंटेक कॅपॅसिटी 125ची ते पाहू शकता। त्यामध्ये ऑल इंडिया कोठ्याला इथं 19 सीट्स जात असतात आणि त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट्स सेकंड राऊंडला उपलब्ध आहेत ते अगदी मी तुम्हाला ह्या कॉलेजच्या पूर्णपणे मी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं पाहता येईल। तर आपण प्रथम SC कॅटेगरीसाठी जनरलला 3 आणि वुमनला पण 3 सीट्स अवेलेबल आहेत। STला जनरलला 4, वुमनला 2 सीट्स अवेलेबल आहेत। VJला जनरलला 1 आणि वुमनला पण 1 सीट्स अवेलेबल आहे। NT1साठी इथे सीट्स अवेलेबल दिसत नाही आहे। NT2साठी जनरलला 3 आणि वुमनला 1 सीट्स अवेलेबल आहे। NT3साठी जनरलला 2 आणि वुमनला इथे सीट्स अवेलेबल दिसत नाही आपल्याला। त्यानंतर OBCसाठी जनरलला 12 आणि वुमनला 5 सीट्स अवेलेबल आहेत। तर अशा जवळजवळ टोटल 25 जनरलला आणि वुमनला 12 सीट्स अवेलेबल दिसत आहेत। आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 4 आणि वुमनला 2 सीट्स अवेलेबल आहेत। EWSसाठी सुद्धा गव्हर्नमेंटचं आपण इथं पाहतो आहे, तर तिथं जनरलला 3 आणि वुमनला 1 सीट्स अवेलेबल आहे। ओपनसाठी जनरलला 10 आणि वुमनला 5 अशा सीट्स अवेलेबल आहेत। आणि त्याचबरोबर तुम्ही तर खाली सुद्धा इथे पाहू शकता, त्यांनी इथं दिलेलं आहे PWD कोठा दिलेला आहे, ऑर्फन दिलेला आहे। तर ह्यामध्ये सुद्धा अगदी तुम्ही झूम करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्या विद्यार्थ्याला त्या ह्याच्यामधून तुम्हाला अप्लाय करू शकता। आणि स्टेट जवळजवळ आपण टोटल 68 सीट्स अवेलेबल आहेत। आणि त्यानंतर डिफेन्ससाठी जे अदर रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी जनरलला 2 वुमनला 1 आहे। डिफेन्स 3ला सुद्धा 1 सीट दिसत आहे जनरलला, आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी सुद्धा तिथे 1 सीट्स अवेलेबल दिसत आहे। अशा हा टोटल जनरलला 4 आणि वुमनला 1 सीट्स अवेलेबल आहे। तर टोटल अशा 5 सीट्स तिथं आपल्याला दिसत आहेत। तर इथं अगदी दोन्ही मिळून जर आपण टोटल संख्या केली तर जनरलसाठी 46 सीट्स अवेलेबल आहेत, तर वुमनला 21 सीट्स अवेलेबल आहेत। अशा हा 73 सीट्स अवेलेबल आहेत। तर हे झालं मुंबईचं RA पोद्दार मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई। ह्याचा अगदी कोड नंबरसुद्धा तुम्हाला इथे चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला टाकणं आवश्यक आहे। तर अशा ह्याप्रमाणे अगदी मी स्क्रोल करत जाते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपले किती गव्हर्नमेंट कॉलेजेस या सीट मॅट्रिक्समध्ये त्यांनी दिलेले आहेत। तर त्यावरून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता टोटल गव्हर्नमेंटची कॉलेजची संख्या त्यांनी इथं जवळजवळ 21 दिलेली आहे। ओके, लास्ट हे धाराशिव ह्या ठिकाणी आहे। तर इथं पूर्णपणे टोटल संख्या पण इथं दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी 1764 हे आहे, आणि त्यामध्ये IQच्या 265 एवढ्या जात आहेत सीट्स, आणि बाकीच्या ज्या उरलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज
त्या इथे त्यांनी टोटल पूर्णपणे ते दिलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता 771 एवढ्या अशा ह्या टोटल सीट्स अवेलेबल आहेत. ह्या गव्हर्नमेंटच्या झाल्या. आणि त्याचप्रमाणे तुम्ही अगदी पुढे तुम्ही आणखीन झूम करून पूर्ण व्यवस्थित पहा, लक्षात येईल. तर BMSचं प्रायव्हेट कॉलेज आहे. ह्या ठिकाणी सुद्धा जे पहिलं कॉलेज त्यांनी इथे दिलेलं आहे YMT आयुर्वेदिक कॉलेज खारघर नवी मुंबई या ठिकाणी आहे. तिथे सुद्धा अगदी प्रत्येक कॅटेगरी 100चा इंटेक आहे. IQमध्ये 15 सीट्स जात असतात. त्याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं त्यांनी सीट्स इथं दाखवलेले आहेत. ह्या टोटल 40 सीट्स दिसतात आणि अदर रिझर्वेशनसाठी सुद्धा इथं 13 आहेत. अशा टोटल 53 सीट्स अवेलेबल आहेत. ह्या झाल्या प्रायव्हेट कॉलेजचा. तर असं तुम्ही प्रायव्हेट कॉलेजसुद्धा पाहू शकता. तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये खूप मोठ्या संख्येने जवळ 13 कॉलेजेसची ॲड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तुम्ही अगदी व्यवस्थित झूम करून पहा, प्रत्येक कॉलेज अगदी व्यवस्थित पहा. त्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार जनरलला आणि वुमनला सुद्धा किती सीट्स अवेलेबल आहेत ते पण तुम्ही अगदी डिटेल्स पाहू शकता. आणि त्याप्रमाणे चॉईस फिलिंग अगदी तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट एकदम व्यवस्थित करू शकता. अगदी व्यवस्थित लिस्ट करा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुम्हाला तिथं 100% चान्सेस राहणार आहेत BMSसाठी. तर जवळजवळ 110 कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे आणि त्याचा हा कोड नंबर पण दिलेला आहे. शेवटचं कॉलेज तुम्ही पाहू शकता उमरगा धाराशिव ह्या ठिकाणी KD आयुर्वेदिक कॉलेज असं दिलेलं आहे. आणि त्याच्यासुद्धा अगदी पूर्ण कॅटेगरी वाईज सीट्स पूर्णपणे दिलेले आहेत. 35 दिसत आहेत. आणि टोटल्स आपण पाहिलं तर जवळजवळ टोटल ह्या सीट्स आपण इथे पाहू शकता 8740. त्यातल्या IQ कोठ्यामध्ये 1311 एवढ्या सीट्स जातात. आणि त्यानंतर जनरल वुमनच्या मिळून इथे टोटल त्यांनी सीट्स इथे पूर्णपणे दिलेल्या आहेत. 4232 ह्या प्रायव्हेटच्या सीट्स पूर्णपणे अवेलेबल आहेत असं सांगितलेलं आहे. तर अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित जर चॉईस फिलिंग केली तर नक्कीच तुम्हाला इथं मॅक्झिमम 100% चान्सेस राहणार आहेत. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज BHMS सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे. अगदी कॉलेजचं नाव तुम्ही पाहू शकता, कोड नंबर पाहू शकता, तिथल्या सीट्स किती उपलब्ध आहेत ते पण पाहू शकता. आणि त्यानंतर अगदी प्रायव्हेटचं सुद्धा अगदी BHMS कॉलेजेस दिलेली आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा अगदी तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या पुढे कोड नंबर आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट्स अवेलेबल आहेत ते पण अगदी तुम्हाला सीट मॅट्रिक्समुळे अगदी तुम्हाला कळून येईल. तर खूप हा युजफुल व्हिडिओ राहणार आहे. नक्कीच तुम्ही इतरांना सुद्धा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर जवळजवळ प्रायव्हेटच्या 42 कॉलेजेस आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत अशाप्रमाणे. आणि पुढे आहे ते BUMSचं. तर अशाप्रमाणे जर ज्या मुलांना अगदी लिस्ट तुम्हाला आमच्यामार्फत जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे पूर्णपणे सीट मॅट्रिक्स आलेलंच आहे. आणि आता उद्यापासून आपल्याला चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर अगदी आपल्याला व्यवस्थित चॉईस फिलिंग करा म्हणजे तुम्हाला तिथे कॉलेज अलाउड होणारच आहे. तर नवीन जवळजवळ 13 कॉलेजेस आलेले आहेत. त्या 13 कॉलेजेसचे कोड नंबर काय आहेत ते सुद्धा अगदी तुम्हाला मी माझ्यामार्फत सांगणार आहे. जर तुम्ही तुमच्याशी जर कनेक्ट राहिला तर अगदी काउन्सिलिंग जॉईन केली तर त्याच्याबद्दल अगदी पूर्ण तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळेस ते कोड नंबर, नवीन 13 कॉलेजेसची माहिती पूर्णपणे डिटेल्स मी स्वतः सांगणार आहे. तुमच्या मार्कानुसार, ऑल इंडिया रँक, SML नुसार अगदी चॉईस फिलिंगची यादीही पूर्णपणे आम्ही देणार आहे, आमची टीम पूर्णपणे. आणि सर्व कॉलेजेसची अगदी डिटेल्स माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि कोणते कॉलेजेस मेन सिटीमध्ये आहेत अगदी BMS BHMSचे ते सुद्धा अगदी सांगण्यात येईल आमच्यामार्फत. आणि कोणत्या कॉलेजची किती वार्षिक फी आहे, त्याचं फी स्ट्रक्चर संदर्भामध्ये सुद्धा डिटेल्स माहिती सांगणार आहे. आणि किती बेडचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी, पेशंटचा फ्लोसुद्धा कसा आहे ह्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे. त्या ठिकाणी PGची उपलब्धता आहे का नाही, PG वगैरे त्या कॉलेजला आहे का नाही, हॉस्टेल मेसची सुविधा आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी अगदी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या स्टेटमधला जो 85% कोठा आहे त्यामधून BMS BHMSची प्रेफरन्सेस लिस्ट अगदी तयार करून जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे. आणि गुड न्यूज पण म्हणायला हरकत नाही, कारण आणखीन 5000+ आपल्या BMSच्या जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे कट ऑफ हा नक्कीच कमी होणार आहे, यात काही डाऊट नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेकंड राऊंडची सीट मॅट्रिक्स आलेली आहे. व्यवस्थित चॉईस फिलिंग करा. चॉईस फिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून चॉईस फिलिंग घेऊ शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.